सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवल्याची। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलेले आहे। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ झाला। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस सध्या तैनात आहेत। वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस आहे। दिल्लीतल्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हटवलेले आहे। सकाळी 7 वाजता पोलिसांनी अचानक कारवाई केल्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि यावेळी काही आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं होतं। पेपरफुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक यांचं 28 जूनपासून उपोषण सुरू होतं। वांगचुक यांचं वजन 9 किलोहून अधिक घटल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आरएमएल रुग्णालयात दाखल केलेले आहे। दिल्ली हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली। जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने परिसर रिकामा करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केले। दरम्यान मला मारहाण करत दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतलं असा दावा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय आहे सद्यस्थिती? आरएमएल रुग्णालयात दाखल केलेलं आहे सोनम वांगचुक यांना असं कळतंय, सध्याची काय अपडेट? वृषाली, ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जंतर मंतर याच ठिकाणी सध्या मी उभा आहे आणि त्याच ठिकाणावरून सकाळी 7 वाजता खरं तर सोनम वांगचुक यांना पोलीस या ठिकाणावरून घेऊन गेले आहेत रुग्णालयामध्ये। मी सध्या जंतर मंतरची सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवतो। आपण बघू शकतो या ठिकाणी जे स्टेज दाखवतो आपण, याच ठिकाणी सोनम वांगचुक या उपोषणाला बसलेले होते, मात्र अचानक पद्धतीने त्यांची तब्येत खालावली अशा पद्धतीचा माहिती पोलिसांकडून दिली गेली आणि म्हणून त्यांना उपचारासाठी आरएमएल जे रुग्णालय आहे सरकारी त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। आता जंतर मंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान असतील मोठ्या प्रमाणावरती, सोबतच दिल्ली पोलिसांचं पथक या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडनं आंदोलनाला या ठिकाणी आंदोलक जे आलेले आहेत त्या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। दिल्ली पोलिसांकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणी सोनम वांगचुक यांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत तुम्ही इथं परत येऊ नका। पण जे आंदोलक या ठिकाणी वृषाली कायमस्वरूपी बसलेले होते त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी आणि धरणा प्रदर्शन या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी केलं जात आहे असं आपण बघू शकतोय। मोठ्या प्रमाणावरती घोषणा ज्या आहेत त्या या आंदोलकांकडनं दिल्या गेल्या जात आहे। पोलिसांचा निषेध खरं तर या सगळ्यांकडनं केला जात आहे आणि घोषणाबाजी यांच्याकडनं केली जात आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आशुतोष रांका जे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ते देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत, त्यांच्याकडनं घोषणा दिल्या जात आहेत। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा पद्धतीच्या खरं तर घोषणा या सगळ्यांकडनं दिल्या जात आहेत आणि आंदोलकांकडनं गोंधळ जो आहे तो या ठिकाणी केला जाताना चित्र बघायला मिळतं। पण आंदोलकांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की सोनम वांगचुक यांच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बिघाड झालेला नव्हता, त्यांची परिस्थिती चांगली होती, पण हे सगळं होत असताना का त्यांना या ठिकाणावरून उचललं अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो आंदोलनकारांकडनं विचारला जातोय। दुसरी माहिती अशी होती की ज्यावेळी सोनम वांगचुक यांना या ठिकाणावरून उचललं त्यावेळी अभिजित दिपके जे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत ते कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जे होते ते सकाळी एका ठिकाणी गेलेले होते आणि त्यांचा आरोप होता की पोलिसांनी डिटेन त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे। पण आता अशा पद्धतीची माहिती मिळते की अभिजित दिपके तर मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजर कैदेत ठेवलं असं दिपके यांनी म्हटलेलं आहे।
मला नजरकैदेत ठेवून वांगचूक यांना उपोषणस्थळावरून हटवलं असं दिपके म्हणतात. वांगचूक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं अशी प्रतिक्रिया दिपके यांनी दिली. मात्र मला मित्राच्या घरी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं गेलं असं दिपके यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे दिपके यांनी मला नजरकैदेत ठेवून वांगचूक यांना उपोषणस्थळावरून हटवल्याचं म्हटलंय. वांगचूक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया है। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा। सोनम सर के समर्थन में इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है। तर या संदर्भात आदित्य ठाकरे यांचं ट्विट पाहूया. भारतातील लोकशाही बळाचा वापर करून निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचं जग पाहत आहे. एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेलं शांततापूर्ण निदर्शनही आता सहन केली जात नाहीत. आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे. पोलिसांनी सोनम वांगचूक यांना उपोषणस्थळावरून हटवलं, त्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ देखील पाहायला मिळाला होता. सध्या त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. दिल्ली पोलिसांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. कोर्टाच्या आदेशाचं पालन केलेलं आहे. त्यांची प्रकृती खालावत होती, डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच हे पाऊल उचललेलं आहे असं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात वांगचूक यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. मात्र जंतर मंतरवर उपस्थित असलेल्या या आंदोलनकर्त्यांनी मात्र चांगल्याच घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे. अभिजित दिपके यांनी देखील आज आपण सर्वांनी देशभरात जिथे असाल तिथे शांततापूर्ण आंदोलन करायचं असं आवाहन केलेलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी मात्र कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन केलेलं आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. 21वा दिवस होता आज उपोषणाचा आणि सकाळी 7 वाजताच ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे. उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांची ही कारवाई. तर अभिजित दिपके यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की मला मित्राच्या घरी मारहाण करण्यात आलेली आहे, मला नजरकैदेत ठेवण्यात आले आणि त्यानंतर सोनम वांगचूक यांना अभिजित बोलतोय उचलण्यात आलं. पुलिस के वर्दी में ये जो आरएसएस के गुंडों ने बुज़दिल हरकत करी है, सोनम सर को घसीट कर गाली गलौज करके वो लोग यहाँ से लेकर गए। अगर उनको लग रहा है सोनम सर को जाकर ये आंदोलन खत्म होगा, नहीं होगा। आंदोलन खत्म नहीं होगा, हम यही बैठे रहेंगे और 20 मार्च को यहीं से 20 जुलाई को यहीं से पार्लियामेंट का मार्च होगा। फिर से इस बार बता देता हूँ, जो तुम लोगों ने हरकत करी है, पुलिस वालों ने जो हरकत करी है वो गुंडों वाली हरकत है। ये लोग पुलिस में आप चोर हो, आप गुंडे हो, चुपके से सर को लेकर गए हो, आप चुपके से सर को लेकर गए हो, चादर उड़ाकर चुपके से चोरों की तरह सोनम सर को लेकर गए आप। अरे बेशर्मो, इतना बड़ा साइंटिस्ट है वो, थोड़ी तो इज्जत रख लेते उसकी, थोड़ी तो इज्जत करना